श्री स्वामी समर्थ. बघा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या हातून एक चूक करू म्हणजे होऊ द्यायची नाही आणि मात्र एक नक्की काम करायचं आहे, की यांनी आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य आलं. हे जे काम करतोय आपण ते. पण आपल्याकडनं कळत-नकळत आपल्याकडनं चूक होत असती. तर बघा 25 जुलैला आषाढी एकादशी आहे. ह्या शुभ मुहूर्तावर आपल्याकडनं काही चुका होऊ नयेत आणि आपल्याला जे काही काम आपले करायचे आहे, सेवा करायची आहे, याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी लाभते. तर हे कुठले काम आहे आणि कुठली सेवा आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा या शुभ दिवशी आपल्याला भगवान हरिविष्णूंची सेवा करायची आहे. श्री हरी विठ्ठल यांची सेवा करायची आहे. तर तुम्ही मंदिरात जाऊन सेवा करू शकता किंवा घरी जर तुमच्या म्हणजे विठ्ठल रुक्माईची मूर्ती वगैरे असेल तर तुम्ही घरात सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर हा अभिषेक आपल्याला करताना आपल्या घरामध्ये पूजेचं ताट तयार करायचं आहे. गंध, अक्षदा, हळदी-कुंकू आपण फुलवात म्हणजे निरंजनी घेतो ते धूप, दीप, अगरबत्ती हे सगळं ताटात घ्यायचं आहे. जो काही आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा तो ताटात नैवेद्य घ्यायचा आहे. आणि आपल्याला म्हणजे तुळशीचा हार वगैरे लागणार आहे. तर हे सगळं आपण ताटात घ्यायचं आहे. पंचामृत आपलं गंगाजल किंवा स्वच्छ जल आपलं चांगलं जल आपल्याला ताटात घ्यायचं आहे तांब्यावरून. जेव्हा अभिषेक करायला बसणार आहे, तेव्हा आपल्याला ती जागा पवित्र करून घ्यायची आहे. आणि जेव्हा घरात देवाजवळ दिवा लावतो, तर अखंड दिवा लावायचा आहे. जेव्हा तुम्ही अभिषेक करताल तेव्हा. कारण आपल्या घरामध्ये प्रकाश असला म्हणजे दिवसभर तर हे असतंच आहे म्हणा, पण प्रकाश जेव्हा लावतो, तेव्हा आपली जी पूजा आहे, जी काही आपली सेवा आहे, ती देवांपर्यंत आपल्या दिव्याच्या ज्योतीपासून देवांपर्यंत आपली पोहोचते. त्यामुळे आपण अभिषेक करताना आपल्याला देवाजवळ अखंड दिवा लावायचा आहे. आणि आता जेव्हा आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती समजा भगवान हरिविष्णूंची मूर्ती घ्यायची आहे आणि श्री हरी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आपल्याला ताम्हनात घ्यायची आहे आणि त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. पहिले साधे जल अंगावर टाकायचं आहे. नंतर मग आपल्याला पंचामृत आणि नंतर परत साधं जल आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ मूर्ती पुसून आपल्याला जिथं आपण देवघरात किंवा चौरंगावर जिथं ठेवताल तिथं स्थापन करायची आहे. आणि स्थापन झाल्यानंतर आपल्याला गंध, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे, धूप-दीप ओवाळायचं आहे आणि जे काही तुमच्याकडे वस्त्र, जे माळी आपण घालतो भगवान हरिविष्णूंना, श्री हरी विठ्ठलांना आणि रखुमाईला ह्यांना आपल्याला माळा वगैरे घालायच्या आहेत. आणि ह्यानंतर आपल्याला तुळशी हार अर्पण करायचा आहे. साधा हार जो तुम्ही आणला असेल तर साधा हार किंवा फुलं हे अर्पण करायचे आहे. आणि गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. जे तुम्हाला खडीसाखर समजा जे काही तुम्हाला फळांचा नैवेद्य दाखवायचा असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि जी तुम्हाला आरती म्हणता येईल ती आपल्याला आरती म्हणायची आहे. जेव्हा तुम्ही भगवान हरी विष्णूंना तुळस अर्पण करता, तुळशीचा हार अर्पण करता, भगवान श्री हरी विठ्ठलांना सुद्धा, कारण त्यांना तुळस ही प्रिय आहे. आणि जेव्हा आपण ही तुळशी अर्पण केल्यानंतर जी काही आपल्या मनातली इच्छा असेल ती आपली पूर्ण होते. कारण भगवान हरी विष्णूंना तुळस ही फार प्रिय आहे. कारण त्यांना प्रिय वस्तू जर आपण त्यांना दिल्या तर आपल्याला ते म्हणजे जे काही आपल्या इच्छा मनातल्या असतील ते सुद्धा ते पूर्ण करतात. आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. त्यामुळे आपल्याला तुळशीचा हार आवर्जून म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंना घालायचा आहे आणि श्री हरी विठ्ठलांना पण. आणि जर शक्यच नसेल तुमच्याकडे हार, तर जी काही तुमच्याकडे तुळशी मिळतील त्याचं तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. आणि आपल्याला पिवळे फुलांचा हार अर्पण करायचा आहे. कारण पिवळं फुल म्हणजे भगवान हरी विष्णूंना पिवळा कलर प्रिय आहे. त्यामुळे पिवळ्या फुलांचा हार आपल्याला घालायचा आहे. आणि ही पूजा झाल्यानंतर जे काही तुम्हाला जे सेवा करायची आहे तर ती आपल्याला विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र जे तुम्हाला म्हणता येईल ते म्हणायचं. नाही म्हणता आलं तर मोबाईलवर लावून तुम्ही ऐकू शकता. आणि श्री हरी विठ्ठलांचं एकादशी महात्म्य असेल तर ते आपल्याला पठण करायचं आहे. अशी ही सेवा करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करता तेव्हा बघा आपल्या घरामधल्या ज्या काही अडी-अडचणी असतील, संकटे असतील हे सुद्धा निघून जातात. आपले पितृदोष जे काही लागलेले असतील, आपल्याला वास्तुदोष लागलेले असतील ते सुद्धा या आपल्या सेवेने निघून जातात. तर ही सेवा तुम्हाला दर एकादशीला तुम्ही करू शकता. नाहीतर रोज जरी तुम्ही म्हणलं विष्णू सहस्त्रनाम तर तुमच्या कुठल्याच अडचणी तुमच्या घरात राहणार नाही. घरात सुद्धा प्रसन्न वातावरण तयार होतं. त्यामुळे रोज जरी तुम्हाला म्हणता आलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही मोबाईलवर लावून सुद्धा श्रवण करू शकता. ही व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनामची सेवा इतकी पॉवरफुल सेवा आहे, की तुम्ही जे काही तुमच्या ह्याच्यामध्ये मोबाईलवर लावून जरी ऐकलं तरी तुमचे संकट नाहीसे व्हायला लागतात आणि घरामध्ये वातावरण चांगलं होतं. तर ही म्हणजे आता बघा आता कुठल्या चुका करायच्या नाहीत आपल्याला.
तर बघा, आपण आपल्या घरी जर कोणी आलं, तर आपण त्याचा मान, सन्मान, आदर, सत्कार करायचा आहे. आपण जे त्यांना चहा, पाणी जे काही तुम्हाला करता येईल ते आदर, सत्कार, सवाष्ण असेल की त्याला हळदी, कुंकू, तिची ओटी भरायची आहे आपल्याला ह्या दिवशी, एकादशीच्या दिवशी. कारण ती माता लक्ष्मीचं आपलं स्वरूप असते. त्यामुळे आपल्या घरी जर कोणी आलं, तर तिचा आदर, सत्कारच करायचा आहे. आणि कोणीही जरी आपल्या गोरगरीब आपल्याकडे दारावर मागायला आलं, तर त्यांचा अपमान न करता त्यांना तुम्हाला जे दान करता येईल ते तुमच्याकडून त्यांना दान करायचं आहे. पण कुणाचा त्यांना कमी लेखायचं नाही. तुम्ही कमी, लहान मोठं कोणीच नसतं. फक्त आपलं मन प्रसन्न ठेवायचं आणि त्यांना तुम्हाला जे देता येईल ते तुम्ही त्यांना देऊ शकता. फक्त कोणाचा अपमान करायचा नाही, कोणाला रागात बोलायचं नाही किंवा भांडणं करायची नाही. ह्या आपल्याला चुका कटाक्षाने पाळायच्या आहेत. एकादशीच्या दिवशी म्हणजे तसं तर आपण रोज कोणाला बोलायचंच नाही, कोणाचा अपमान करायचा नाही, कोणाला कमी लेखायचं नाही. पण एकादशीच्या दिवशी आपण ही कटाक्षाने आपल्याला हे पाळायचं आहे की ह्या दिवशी हे, कारण हा दिवस म्हणजे इतका पवित्र दिवस आहे की आपण जर काही बोलून आपली जीभ आपल्याला वाईट करायची नाही. त्यामुळे आपण शांत राहायचं. जितकं तुम्ही नामस्मरण करताल तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. कोणाचा कितीही राग आला तर आपल्या मनात ठेवून ते आपलं ठेवायचं आणि आपण आपलं नामस्मरण करत राहायचं. कोणाला काहीही बोलायचं नाही. कारण ह्या दिवशी आपण बोललो तर आपल्याला, आपण जी काही सेवा करतो त्याचं आपलं फळ मिळत नाही. आणि ती सेवा म्हणजे आपली काहीच करून उपयोग पण होत नाही. त्यामुळे आपलं नामस्मरण करत राहायचं. कोणाला राग करायचा नाही, कोणाला काही नाही. आणि ही जर आपण सकाळी उठून सेवा जर केली तर आपल्यासाठी चांगलं आहे. जितकं तुम्ही सकाळी करताल तितकं आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत असतं. त्यामुळे सकाळच्या वेळेत प्रसन्न वेळ असते, आपलं मन शुद्ध असतं, आपल्याला काही डोक्यात सुद्धा कोणाचे विचार नसतात, काही नाही. त्यामुळे आपण ही सकाळीच पूजा करायची आहे. जे काही तुम्हाला अभिषेक करायचा आहे श्रीहरी विठ्ठलाला, भगवान हरी विष्णूंना, तर हे सकाळच्या मुहूर्तावर केलं तर खूप चांगलं आहे. आणि त्या ह्याच्यात आपला आळस पण नसतो, तर आपल्या सगळ्या सेवा सुद्धा होतात. जे आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचे, व्यंकटेश स्तोत्र पठण करायचे, एकादशी महात्म्य जे काही पठण करायचं ते सुद्धा आपण सकाळी पटकन करू शकतो पूजा वगैरे झाल्यानंतर. त्यामुळे जितकं तुम्हाला सकाळी करता येईल तितकं करायचं. आणि ह्या दिवशी आपल्याला जितकं तुम्हाला दान धर्म करता येईल तितकं करायचं आहे. बघा, गरीब लोकांना म्हणजे जे अनाथ आहेत, अनाथ आश्रमामध्ये आहेत, तिथं तुम्ही अन्नदान करू शकता, फळदान करायचं आहे, वस्त्रदान. कारण एकादशीच्या दिवशी तुम्हाला आपल्या दान धर्माला खूप महत्त्व आहे. आणि ह्या दिवशी तुम्हाला जितकं जमल तितकं तुम्ही दानधर्म करू शकता. तुमच्या याच्यानुसार आहे, तुम्हाला काय दान करायचं, फळदान करा किंवा अन्नदान किंवा जे काही एकादशीचं फराळाचं वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही दान करू शकता. कारण या दानाला खूप महत्त्व आहे. आणि वस्त्रदान, जे तुम्हाला वस्त्र दान करता येईल ते वस्त्र दान करायचं आहे. तुम्हाला जे एक जे काय करता येईल ते. कारण ह्या दानाने जर आपल्या आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभत असेल तर आपण हे करायलाच हवं. कारण आपण बघ, सगळ्यांनाच असं वाटतं की आपलं खूप चांगलं झालं पाहिजे, पण आपण पण सुद्धा थोडी सेवा जर चांगली केली तर नक्कीच आपलं पण चांगलं होतं. आणि मन, आपली श्रद्धा ठेवून आपण सेवा करायची. मन आपलं इकडे तिकडे कुठलंही हे करायचं नाही. आपण शांत मन ठेवून जर आपण सेवा केली तर नक्कीच आपल्याला याच्यात यश येतं. आणि आपल्याला म्हणजे अगदी त्याचं भरभरून कृपा आशीर्वाद मिळतो. आणि नामस्मरण जर केलं तर आपल्या घरामध्ये नक्कीच आपले म्हणजे सकारात्मक वातावरण तयार होऊन जे काही संकट आहे ते सुद्धा आपल्या उंबऱ्याच्या बाहेरच राहतील. त्यामुळे नामस्मरण हे नेहमीच आपल्या घरामध्ये चालू ठेवायचं आहे. तर नामस्मरणाला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपण म्हणला तरी चालेल. नाहीतर तुम्ही तुमच्या आवडीचा जो तुम्हाला मंत्र म्हणा वाटतोय तो मंत्र म्हणायचा आहे. आणि बघा, झोपताना आपण जर मंत्र म्हणत म्हणत जर झोपलं तर आपल्यासाठी हे खूप चांगलं आहे. कारण आपल्याला बऱ्याच जणांना बघा, आता रात्री लवकर झोप लागत नाही. तर मग आता काय करणार नुसतं डोळे मिटून? तर ते आपल्याला जे स्तोत्र येतं ते स्तोत्र म्हणायचंय. नामस्मरण जे आपल्याला गुरुचं, कोणत्या गुरुचं तुमचं आवडत असेल, कुलदेवीचं, कोणचा मंत्र असेल ते तुम्ही मंत्र म्हणत-म्हणत जरी झोपलं, तर त्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. कारण हे रात्रीचं जे आपण नामस्मरण करतो, ते आपल्या खोलवर रुजतं. आणि आपण बघा त्यावेळेस आपल्या डोक्यात कुठलेही विचार नसतात. त्यामुळं हे नामस्मरण आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आणि हे म्हणजे अगदी शुद्ध मंत्र, शुद्ध म्हणजे झोपेमध्ये आपली झोप सुद्धा खूप चांगली होती आणि प्रसन्न झोप होते. कारण जेव्हा आपण नामस्मरण करतो, तेव्हा आपलं मन प्रसन्न असतं आणि आपल्याला झोपही चांगली लागते. त्यामुळे ही सवय आपण घरात सगळ्यांनाच लावलेली खूप चांगली आहे, की झोपताना नामस्मरण करत-करत झोपायचं. आपल्याला काही मोठ्याने नामस्मरण म्हणायचं नाही. अगदी डोळे मिटून मनातल्या मनात नामस्मरण करायचं. जे तुम्हाला आवडीचा मंत्र असेल, जे तुमच्या गुरूंचा असेल, कुलस्वामिनीचा, कुलदैवतेचा जो मंत्र म्हणा वाटत असेल तो मंत्र म्हणायचा आहे. आणि नामस्मरण करता करताच आपल्याला झोपायचं आहे. कारण नामस्मरण केल्याने ही आपल्या बँकेत हे आपलं नामस्मरण जमा होत असतं. नामस्मरणाला खूप म्हणजे अगदी मान्यता आहे की हे
जितकं तुम्ही करताल, तितकं तुमचं त्या नाम जपाच्या बँकेमध्ये आपलं जमा होत असतं. आणि हे प्रत्येकानेच आपली संख्या आपली जमा करायची आहे. प्रत्येकालाच बघा कसं वाटतं, की आपण आपल्या बँकेत इतके पैसे असले पाहिजे, तितके असले पाहिजे. पण नाम जपाच्या बँकेमध्ये आपलं एवढं नामस्मरणाचं खातं आपण उघडले, तर याच्यामध्ये पण काहीतरी ठेव पाहिजे. हे सगळ्यांनीच करायला पाहिजे. कारण नामस्मरणामध्ये एवढी पॉवर शक्ती असते, की तुम्ही बघा कुठल्याही आजारी माणसाच्या जवळ जरी आपण नामस्मरण केलं, तर त्याचा सुद्धा आजार कमी व्हायला लागतो. तर मग आपल्या घरामधले जे काही संकट असेल, जे काही आपल्या अडी-अडचणी असतील, त्या का नाही निघणार? तर त्यासाठी आपल्याला जितकं नामस्मरण वाढवता येईल, तितकं आपल्याला नामस्मरण वाढवायचं आहे. याला काही पैसा लागत नाही, याला वेळ लागत नाही आणि तुम्ही काम करता-करता सुद्धा करू शकता. याला म्हणजे असा एक्स्ट्राचा वेळ सुद्धा द्यायची गरज नाही. तुम्ही काम करता-करता नामस्मरण करू शकता. तर बघा ही म्हणजे अगदी अशी म्हणजे एकादशीच्या मुहूर्तावर जर आपण नामस्मरण केलं, तर नक्कीच आपल्याला याचं दुप्पट पटीने फळ मिळतं. आणि ही तुम्ही सेवा नक्की करून पहा घरातले सगळ्यांनी. आपली जप संख्या पण वाढेल आणि आपल्याला अगदी म्हणजे खूप आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल आणि आपल्याला सुद्धा वाटायला लागेल, की आपल्या घरामध्ये खूप प्रसन्न आहे, वातावरण चांगलं झालेलं आहे आणि जितकं वातावरण चांगलं होईल, तितकी आपली सेवा भक्ती सुद्धा वाढते. त्यामुळे तुम्हाला आपल्याला म्हणजे गुरूंचं आपल्या जे कुलदैवतेचं आहे, आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करायची आणि श्री हरिविठ्ठलांची सुद्धा सेवा एकादशीच्या दिवशी करायची आहे. कारण हा दिवस इतका पवित्र दिवस आहे, की या दिवशी तुम्ही जितकी सेवा करताल तितक्याला आपल्याला अधिक पटीने फळ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा आणि तुम्हाला सुद्धा याच्यात अधिक पटीने फळ मिळणार आहे आणि भगवान हरी विष्णू तुमच्यावर कृपाछत्र धरतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.